यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण इनवॉइस कसं बनवायचं ते बघितलं आणि इथे चुकून मी एडिट शब्द लिहिलेला या लिंकसाठी, तो मी चेंज केला आहे. आता इथे डिटेल्स केला आहे. कुठून केला आहे तर इथे एडिट होता तो डिटेल्स केला. याच्यावरती ओपन केल्यानंतर त्या इनवॉइसचे डिटेल्स ओपन होत आहेत. मग आता मला काय करायचं आहे की याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे. हे युजर इंटरफेस. पण पुढे काय करायचं आहे मला, आणखी अशी एक लिंक इथे ॲड करायची आहे, प्रिंट, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये इनवॉइस बनेल. मग त्याच्यासाठी मी एक इनवॉइसचं टेम्पलेट बनवतो आणि ते इनवॉइसचे टेम्पलेट बनवण्याआधी आपण कंट्रोलरमध्ये तशी मेथड बनवूया. इनवॉइस डिटेल्स कंट्रोलर हा जो आहे इनवॉइस डिटेल्स /id इनवॉइस आहे. असंच मी काय करतो, यालाच कॉपी पेस्ट करतो आणि इथे काय करतो, इनवॉइस डिटेल्स /print /id इनवॉइस, आणि मेथड पण कॉन्फ्लिक्ट होते म्हणून त्याचं नाव चेंज करतोय. आता जसं इथे इनवॉइसचं ऑब्जेक्ट मिळवलं आहे तसंच जो कस्टमर असणार त्याचं पण मला ऑब्जेक्ट इथे मिळवावं लागेल. कसं मिळवणार, कस्टमर इज इक्वल टू कस्टमर रिपॉझिटरी फाइंड बाय ID डॉट गेट. आता इथे कस्टमरचा ID कुठून मिळणार, इनवॉइसच्या ऑब्जेक्टमधून. गेट ID पार्टी इथून मिळणार आणि हा कस्टमर पाठवून देतो मी तिकडे. ओके, बाकी सगळं आहे तसं ठेवतो. आता कुठलं पेज ओपन व्हायला पाहिजे, तर आता इनवॉइस डिटेल्स नाही, आपण याला आता नाव काय देऊया, इनवॉइस प्रिंट असं नाव देऊया. आणि इनवॉइस प्रिंट नावाचं मी आता इकडे एक टेम्पलेटमध्ये जाऊन एक HTML फाईल बनवतो. याच्यामध्ये मधोमध इनवॉइस हा शब्द असेल. GST जेव्हा वापरणार तेव्हा आपण इथे टॅक्स इनवॉइस देणार. त्याच्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्यानंतर आपण इथे शॉपचे डिटेल्स दाखवू शकतो, दुकानाची माहिती. इनवॉइस फ्रॉम इथे दुकानाचं नाव असेल, त्याचा ॲड्रेस असेल, त्याचा ईमेल असेल, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर असेल. टॅक्स इनवॉइस येणार तेव्हा काय, GST नंबर वगैरे येणार. असंच सेम कस्टमरचा येणार. मग आपल्याकडे जो कस्टमर आहे त्याच्याकडे ॲट्रिब्यूट्स नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर हीच इनवॉइसवर दाखवण्यासारखी आहे. आणखी जर एक्स्ट्रा पाहिजे तर तुम्ही तिकडे ॲड करू शकता. इथे आपल्याला काय दाखवायचं आहे, कस्टमर नेम. हा कसा मला मिळणार, PH:\टेक्स्ट. इकडून आपण कस्टमरचं ऑब्जेक्ट पाठवलं आहे, बरोबर ना. हे बघा, हे आपण ॲक्सेस करूया. जावामधून आलेली व्हॅल्यू आहे म्हणून कस्टमर डॉट नेम असं करणार. हे नेम स्पेसवरती आपण ॲड करूया. इथे काय टाकणार, www.timelive.org. कस्टमरचं नाव आणि कस्टमरचा कॉन्टॅक्ट नंबर. अजून जर काय माहिती असेल तुम्ही तर इथे दाखवू शकता. हे कस्टमरचं झालं. आता कस्टमरचं झाल्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन आणि त्याच्यानंतर आपल्याला टेबल डिस्प्ले करायचं आहे. टेबल आपलं कुठे आहे, इनवॉइस डिटेल्स HTML फाईलमध्ये. हे वालं टेबल मला लागणार. तर हे टेबल मी कॉपी करतो आणि ते इथे पेस्ट करतो. मग आता ह्याच्यातला मला ॲक्शन कॉलम लागणार नाही, बाकीचे सगळे कॉलम मला इनवॉइसमध्ये दाखवायचे आहेत. ॲक्शनमध्ये हे जे एडिट डिलीट बटन वगैरे जे आले आहेत ते मला लागणार नाहीत, बाकी सगळं मला लागणार. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रँड टोटलचं मला एक नवीन रो ॲड करायचा आहे आणि त्या रोमध्येच दाखवायची आहे ग्रँड टोटल. कशी करणार,
TR, त्याच्यातला पहिला रो याच्यात लिहिलेलं असेल ग्रँड टोटल पहिल्या सेलमध्ये, आणि इथे ॲक्च्युअल ग्रँड टोटल जी काय असेल ती डिस्प्ले व्हायला पाहिजे. मग हा जो ग्रँड टोटल असणार तो पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा 4 कॉलम त्याने व्यापले पाहिजेत. म्हणून काय, कॉल स्पॅन इज इक्वल टू 4, आणि पुढच्या 5व्या कॉलममध्ये टोटल दिसणार त्याची इथे. मग आता ग्रँड टोटल वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागणार जावास्क्रिप्ट. मग जावास्क्रिप्टचा कोड ग्रँड टोटलसाठीचा कुठे आहे तो आपण इकडून उठवूया. इकडे जावास्क्रिप्टसाठी जे काय कोड आहेत संपूर्ण जावास्क्रिप्टचा कोड घेतो आणि नको असलेला त्यामधलं घालवून टाकतो. जावास्क्रिप्टचा कोड हेड टॅगमध्ये टाकूया. आता याच्यातला नको असलेला काढून टाकूया. याच्यात काय मी ॲक्सिओस वापरणार नाही, गेट पोस्ट काय करायचं नाही आहे, पण जे क्वेरी वापरणार. त्याच्यानंतर हे काय वापरणार नाही, फॉर्म सबमिट करायचा हे काय वापरणार नाही, हे मात्र वापरणार. ग्रँड टोटलचा कोड आपल्याला लागणार, हे लागणार. हे एडिट आयटम, डिलीट आयटम या गोष्टी आपल्याला लागणार नाही. जरा ब्रॅकेट व्यवस्थित बघून डिलीट करतो. हां, हे डिलीट आयटमचं आणि हे एडिट आयटमचं. ओके. मग जी टोटल आपल्याला इथे, जी टोटल म्हणजे ग्रँड टोटल इथे डिस्प्ले होणार. नाही झाली तर इथे आपण स्पॅन दाखवून डिस्प्ले करूया. एवढं ॲप्लिकेशन आधी मी रन करतो. आता हे पेज ओपन कधी होणार, इनवॉइस प्रिंट हे पेज ओपन कधी होणार, तर जेव्हा हा URL फायर होणार, इनवॉइस डिटेल /print/id इनवॉइस हा होणार तेव्हा. मग त्याच्यासाठी इनवॉइसचं जे आपलं पेज आहे सेल्स इनवॉइसचं, याच्यामध्ये जी आपण बटन दिलेली आहे डिटेल्स, एडिट आणि डिलीट, जी तुम्हाला इकडे दिसतील, याच्यामध्येच एक प्रिंट नावाचं बटन ॲड करूया किंवा प्रिंट नावाची लिंक ॲड करूया, ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते इनवॉइस ओपन होईल. हे मी डुप्लिकेट करतो आणि इथे डिटेल्सच्या नंतर दुसरं बटन किंवा लिंक टाकतो प्रिंटची, ज्याला तुम्ही आयकॉन वगैरे जोडू शकता. याचा फरक काय आहे, फक्त इथे /print आहे, बरोबर ना, बाकी सगळं सेम आहे. /print कुठे आहे, हे वालं. आता हा प्रोग्राम रन करतो आणि तिकडे त्या प्रिंट बटनला क्लिक करून बघतो काय होतं इथे. प्रिंट बटन आलं आहे, याला आता क्लिक करतो. तर इथे बघा शॉप नेम वगैरे जे काय आपण टाकणार, अजून शॉपसाठी आपण एंटिटी बनवली नाही, ती तिथून फेच करू शकतो. महत्त्वाचं काय आहे, हे आहे, बरोबर ना. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे फेच होऊन दिसतो आणि खाली हे टेबल दिसतं आहे. ग्रँड टोटलसाठी इथे 4 कॉलम गेलेले आहेत, बरोबर ना. यांना राईट अलाइनमेंट करूया. कॉल स्पॅन त्याने केलं. अलाइन इज इक्वल टू राईट. याला अलाइन इज इक्वल टू राईट केल्यानंतर हे इकडे येणार. Ctrl+P दाबल्यानंतर प्रिंटसाठी रेडी आहे, पण हे कसं दिसतंय बघा. हे मला काय करायचं आहे, या टेबलने 100% जागा व्यापली पाहिजे. ह्याच्यासाठी काय करणार, इथल्या इथे काहीतरी जुगाड करून बघतो. काय, टेबल टॅग आहे, त्याला बॉर्डर आपण 1 दिलेली आहे, बरोबर. इथे आणखी काय ॲट्रिब्यूट टाकूया, समजा स्टाईलमध्ये गेलो, स्टाईल ॲट्रिब्यूट CSS, आणि याला केलं मी समजा width:100 असं लिहिलं. काय फरक पडतो आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट जर मी width ॲट्रिब्यूट वापरलं, याचं width इज इक्वल टू 100%, तर मात्र झालं, बरोबर. मग मला काय करावं लागेल, इथे मी टेस्ट करून बघितलं तसं इथे काय लिहावं लागेल, width इज इक्वल टू 100%, म्हणजे तो 100% जागा व्यापणार.
इथे त्याने 100% जागा व्यापलेली आहे. कंट्रोल P जेव्हा दाबणार तेव्हा अशा प्रकारचं येणार. यांची फॉन्ट साईज वगैरे तुम्ही करू शकता ना स्वतःच्या स्वतः सेट. त्यांना बोल्ड बनवू शकता ना ग्रँड टोटलला. आणि त्याच्यानंतर याच्या साईडने जर मार्जिन वगैरे काय सोडायची असेल तर तुम्ही इकडूनही सोडू शकता. कळलं का? खाली जर काही लाईन वगैरे टाकायची असेल फुटरमध्ये तर ते पण तुम्ही टाकू शकता. हे तुम्हाला बेसिक दाखवलं, कळलं ना? असं प्रिंट येऊ शकतं. याच्यावरून तुम्ही सजवू शकता ना पाहिजे तसं. रंगीत पाहिजे तर कलर देऊन, वेगवेगळे फॉन्ट वापरून, अंडरलाईन, स्ट्राईक थ्रू वगैरे जे वेगवेगळे टेक्स्ट इफेक्ट आहेत त्याच्यापैकी जे आवश्यक आहेत ते टेक्स्ट इफेक्ट वापरून करू शकता ना तुम्ही. हे आता कोणाचं झालं? अथर्वचं, बरोबर ना? असं जाता तन्मयचं. हे त्यांनी घेतलेली प्रॉडक्ट 320 रुपये झाले. त्याच्यानंतर अदिती 240. कळलं का? समजा मी अदितीच्या बिलमध्ये गेलो, एडिटमध्ये, याच्या डिटेल्समध्ये गेलो आणि याच्यात आणखी काहीतरी ॲड केलं. आणि इकडे जाऊन प्रिंट केलं बिल, तर याच्यात बघा वाढलेली आहेत ना ही प्रॉडक्ट. वाढली की नाही? मग हे बॉर्डर डबल दिसतात, ते सिंगल कसे दाखवायचे हे सगळं तुम्ही HTML CSS ने करू शकता. कळलं? मी तुम्हाला मेन हे घराचं बांधकाम दाखवलं, रंगकाम तुम्ही करू शकता नंतर. मग हे इनवॉइस कसं डिस्प्ले करायचं ते झालं. याच्यात तुम्हाला मेन म्हणजे काय, इनवॉइस नंबर प्रिंट केला पाहिजे. इनवॉइस नंबर, डेट हे महत्त्वाचं राहिलं, ते लगेच करतो इथून. मग याच्यामधून कंट्रोलरमधून हे इनवॉइस पाठवलेलं आहे, बरोबर ना? मग त्यावरून आपल्याला इनवॉइसची डेट वगैरे प्रिंट करायची आहे. कुठे दाखवूया? तर या इनवॉइसच्या खाली दाखवूया. इनवॉइस नंबर, इथे स्पॅनमध्ये TH:\टेक्स्ट काय दाखवायचं आहे? invoice.id. तसंच मला काय करायचं आहे? डेट पण दाखवायची आहे. आता डेट दाखवताना आपण तो फॉर्मॅट कसा चेंज केलेला डेटचा? DDMMYY तसा करूया. याच्यात कुठे केला आहे का वरती? इथे केला आहे. TH:\टेक्स्ट असंच सेम करूया. TH:\टेक्स्ट. पेज रन झाल्यानंतर रिफ्रेश करून बघूया. कळलं ना? इनवॉइस नंबर 3 आणि त्याचा डेट टाईम आला आहे. अथर्वचा इनवॉइस नंबर 1 त्याचा डेट टाईम आला आहे. कळलं का? आता आपल्याला काय करायचं आहे? या इनवॉइसमध्ये ही माहिती भरायची आहे. शॉप नेम, ॲड्रेस, ईमेल, कॉन्टॅक्ट हे कुठून येणार? तर याच्यासाठी आपल्याला एक कन्फिगरेशन पेज बनवावे लागेल. ज्या कन्फिगरेशन पेजमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याला सॉफ्टवेअर विकता तेव्हा त्याने पहिलं विचारलं पाहिजे तुझं शॉप नेम टाक, ॲड्रेस टाक, ईमेल टाक, कॉन्टॅक्ट टाक, जो प्रिंट होणार इनवॉइसवरती, बरोबर? मग जसं आपण कस्टमर, प्रॉडक्ट यांच्यासाठी सगळे फॉर्म बनवलेले आहेत, तसा एक कन्फिगरेशनसाठी, सेटिंगसाठी आपण एक फॉर्म बनवूया. सेटिंगमध्ये जे काही शॉप नेम, ॲड्रेस, ईमेल, कॉन्टॅक्ट तुम्ही टाकणार ते सगळं इकडे इनवॉइसमध्ये फेच होणार. मग त्यासाठी ऑलरेडी एंटिटी आपण बनवली होती शॉप नावाची, बरोबर ना? टायटल, सबटायटल, ॲड्रेस, ईमेल, कॉन्टॅक्ट, लोगो, बरोबर? मग हा लोगो पण तुम्ही त्या इनवॉइसमध्ये टाकू शकता. मग याच्यासाठी ऑलरेडी कंट्रोलर पण आपण बनवून ठेवलेला आहे. फक्त काय, आपल्याला इंटरफेस बनवायचा आहे. कंट्रोलर कुठे आहे? शॉप कंट्रोलर.
मग इथे काय आहे, हे मल्टिपल शॉप्स वगैरे आपण इथे ॲड करू शकतो, पण सध्या आपल्याला काय करायचं आहे, एकच शॉपसाठी आपण बनवतोय. मग तसं आपण करूया. मग मी काय करतो, इथे एक सेटिंग्स किंवा कन्फिग नावाची एंटिटी बनवतो. ते जे शॉप बनवलेलं ते मल्टिपल शॉपचा जर प्रोजेक्ट असेल तर कन्फिग नावाची एंटिटी बनवली. याला नेम आणि व्हॅल्यू किंवा प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू, प्रॉप आणि व्हॅल अशा 2 ॲट्रिब्यूट दिल्या. त्याला डोक्यावरती एंटिटी एनोटेशन दिलं, म्हणजे कॉन्फिग नावाचे टेबल बनणार, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी आहे ती काय असणार, प्रायमरी की असणार टेबलची. प्रॉप आणि व्हॅल नावाचे कॉलम असणार, ही प्रायमरी की असणार. ही मला ऑटो जनरेट करायचं नाही आहे, मॅन्युअली द्यायचं आहे. आता याला कन्स्ट्रक्टर बनवतो मी. पहिला म्हणजे नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, पॅरामीटर नसणारा, आणि दुसरा पॅरामीटर असणारा कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर गेटर सेटर मेथड बनवतो. ओके, ही एक एंटिटी बनवली, नवीन एंटिटी बनवली, तर याच्यासाठी रिपॉझिटरी बनवावी लागेल. इंटरफेस कॉन्फिग रिपॉझिटरी, ही एक्सटेंड्स करणार JPA रिपॉझिटरीला. कोणासाठी बनवतोय आपण, कॉन्फिग क्लाससाठी. कुठला कॉन्फिग, आपल्या प्रोजेक्टमधला IMS मधला एंटिटी. त्याच्या प्रायमरी कीचा डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंग प्रायमरी कीचा डेटा टाईप तो इथे दिला. याच्यात एक मी मेथड बनवून ठेवतो. मेथड काय बनवतो, तर आपण जर प्रॉपर्टी पास केली शॉप नेम म्हणून किंवा शॉप टायटल म्हणून, तर आपल्याला त्याची व्हॅल्यू रिटर्न केली पाहिजे. मग मी इथे काय करणार, रिटर्न काय करणार, स्ट्रिंग रिटर्न करणार. आणि प्रॉपर्टी या फंक्शनचं नाव कसं लिहूया, फाइंड बाय प्रॉप हे काय झालं, ह्या कॉलमचं नाव फाइंड बाय प्रॉपर्टी, फाइंड बाय प्रॉप. आणि इथे आपण ती प्रॉपर्टी पास करणार, म्हणजे ॲटोमॅटिक क्वेरी जनरेट काय होणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल व्हेअर प्रॉप इज इक्वल टू इथून पास केलेली व्हॅल्यू. मग हे काय रिटर्न करणार, अख्खं ऑब्जेक्ट रिटर्न करणार, स्ट्रिंग नाही, अख्खं ऑब्जेक्ट रिटर्न करणार. काय, कॉन्फिगचं. रिपॉझिटरी झाली. आता आपण याचा बनवूया कंट्रोलर. कॉन्फिग कंट्रोलर, त्याच्या डोक्यावरती एनोटेशन येणार कंट्रोलर. आता कॉन्फिग कंट्रोलरमध्ये कॉन्फिगरेशन पेज पहिलं मला ओपन करायचं आहे. मग रिटर्न एक फंक्शन बनवतो ज्याचा रिटर्न टाईप स्ट्रिंग, शो कॉन्फिगरेशन, ही मेथड झाली. ही काय रिटर्न करणार, कॉन्फिगरेशनचं पेज डिस्प्ले करणार. आणि त्या पेजसोबत मला काही गोष्टी पाठवायच्या आहेत ज्या मी मॉडेल ॲट्रिब्यूटने पाठवू शकतो. मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट. मग ते जे काय असेल ते इथे घेऊया, कॉन्फिग रेपो. ही मेथड कधी कॉल होणार, गेट मॅपिंग /config हा एंड पॉईंट जेव्हा फायर करणार तेव्हा. ओके, हे आपल्याला डिस्प्ले करणार ते पेज.
त्या पेजमध्ये कुठेतरी खाली सेव्ह बटन असणार, कन्फिगरेशन सेव्ह करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण दुसरी खाली मेथड बनवूया जी रिटर्न काय करणार, इंटीजर 0 किंवा 1. मग दुसरीकडून आपण कोड दाखवूया. तो कुठलाही पेज ओपन करूया आपण, कुठलाही कंट्रोलर कॅटेगरीचा समजा. मग कॅटेगरीचा कंट्रोलर ओपन केला तर हे घेऊया. कॅटेगरी स्लॅश सेव्ह. तसं काय असणार, कॉन्फिग स्लॅश सेव्ह. इथून आपण काय करणार, दोन इथे आपण कॉन्फिगचा ऑब्जेक्ट घेणार. जर काहीतरी एरर आला तर 0 रिटर्न करणार, अदरवाईज 1 रिटर्न करणार. इथे आपण कन्फिगरेशनची लिस्ट पण दाखवणार. झालं. आता आपण काय करूया, हे कन्फिग नावाचं HTML पेज बनवूया. आता या HTML पेजमध्ये आपण काय करणार, तर जसं कॅटेगरीचा जो काय कोड केलेला सेम तसाच असणार, फक्त 2 कॉलम असणार इथे. आपण तिकडचा कोड दाखवूया. कुठला, कॅटेगरी .htmlचा. हा जो सगळा कोड आहे तो आपण इकडे कॉपी पेस्ट करूया आणि याच्यात चेंज करूया. कॅटेगरीच्या ठिकाणी कॉन्फिगरेशन, जावास्क्रिप्टचा कोड नंतर बघूया, आधी मेन कोड बदलूया. कॉन्फिगरेशन डिटेल्स, पहिलं फील्ड ID, हा हिडन ठेवायची गरज नाही, आपण मॅन्युअली देणार. मॅन्युअली आपण इथे ड्रॉप डाऊन टाकू शकतो. कुठला ड्रॉप डाऊन, फॉर एक्झाम्पल दुकानाचं नाव, दुकानाचा कॉन्टॅक्ट नंबर, दुकानाचा ईमेल, कळलं, असं टाकू शकतो. त्यासाठी इथला ड्रॉप डाऊन घेऊया आपण. प्रोडक्टचाच कोड घेऊया कॅटेगरी घेण्यापेक्षा, ज्याच्यात आपल्याला आयटा ड्रॉप डाऊन पण मिळणार. आता या कन्फिगरेशनमध्ये 2 गोष्टी असणार. एक म्हणजे काय, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. प्रॉपर्टी आहे ती आपण ड्रॉप डाऊनमधून देऊ शकतो. प्रॉपर्टी प्रॉप, ओके, त्याला ID काय दिला, प्रॉप. आणि ते आपण इकडून असे फिक्स देऊया, हार्ड कोडेड. पहिला ऑप्शन काय असणार, शॉप नेम. दुसरा शॉप ॲड्रेस. तिसरा शॉप कॉन्टॅक्ट नंबर. आणि चौथा कॉन्टॅक्ट नंतर ईमेल घेऊया. बस झालं एवढं. ड्रॉपडाऊनमधून प्रॉपर्टी सिलेक्ट करणार. आणि यांना तसं आपण व्हॅल्यू पण तीच देऊया. जर शॉप नेम सिलेक्ट केलं तर काय असणार, शॉप अंडरस्कोर नेम ही व्हॅल्यू सेव्ह होणार डेटाबेसमध्ये.
हे झालं. ही प्रॉपर्टी सिलेक्ट केल्याच्या नंतर व्हॅल्यू एंटर करणार. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट आणि आय डी इज इक्वल टू व्हॅल. कारण आपण कन्फिग डॉट जावामध्ये इथे काय दिलेलं आहे, एंटिटी प्रॉप आणि व्हॅल, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू असं दिलेलं आहे. आणि इथे आपण काय दिलं, प्रॉप, याला आय डी आणि याला आय डी काय दिला, व्हॅल दिला, व्हॅल्यू. आणि सेव्ह बटनला क्लिक करणार. मग सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर काय होणार, जावा स्क्रिप्टचा कोड एक्झिक्यूट होणार. तो बघूया आपण. त्याच्यापूर्वी आता खालचं टेबल बघूया. टेबलमध्ये मला काय दाखवायचं आहे, सिरियल नंबर प्रॉपर्टीचा, प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू. ओके. आणि ॲक्शन. मग इथे मला काय करायचं आहे, इटरेटर वापरतो. कारण पहिली मला इथे व्हॅल्यू द्यायची आहे. th:text मग अशाप्रमाणे करतो. काय, इटर डॉट इंडेक्स प्लस 1 म्हणजे 1 2 3 असा सिरियल नंबर दिसणार. याला अलाइन देतो राईट. त्याच्यानंतर इथे मला प्रॉपर्टी डिस्प्ले करायची आहे. प्रॉपर्टी कशी डिस्प्ले करणार, आयटम डॉट प्रॉप म्हणजे प्रॉपर्टी डिस्प्ले होणार. आणि असंच पुढे काय करणार, आयटम डॉट व्हॅल म्हणजे इथे त्याची व्हॅल्यू डिस्प्ले होणार. एडिट आयटम, डिलीट आयटम आहे तसं. आता आपण जाऊया वरती जावा स्क्रिप्टच्या कोडमध्ये. इथे आता प्रॉडक्ट आहे त्या ठिकाणी काय येणार, कन्फिग येणार. प्रॉडक्ट आहे त्या ठिकाणी कन्फिग येणार. इथे आय डीच्या ऐवजी काय येणार, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. प्रॉप आणि व्हॅल एवढंच येणार. त्याच्यानंतर कन्सोल डॉट लॉगची काही गरज नाही. त्यानंतर इथे काय येणार आहे, कन्फिग पास करणार आपण ऑब्जेक्ट. हे बाकीचं सगळं आहे तसं. एडिटमध्ये पण आपण काय करणार, दोनच गोष्टी ठेवणार. काय, प्रॉप आणि व्हॅल्यू. डिलीटमध्ये काय असणार, कॉन्फिगरेशन डिलीट आयटम आय डी. ओके. कंट्रोलरमध्ये मी इथे डिलीटसाठी काय बनवलं आहे का, नाही. मग ते तिकडून कॉपी पेस्ट करतो. डिलीटचा कोड घेतला, कॉपी पेस्ट केला, कॅटेगरीच्या ठिकाणी काय लिहिलं, कॉन्फिग लिहिलं. आपला जो आय डी आहे प्रॉपर्टी ती स्ट्रिंग डेटा टाईपची आहे, म्हणून इथे डिलीट बाय आय डीला इथे स्ट्रिंग पास केला. तर कॉन्फिगचं पेज, त्याची आपण हे HTML कोड आपण लिहिलेला आहे बऱ्यापैकी. आणि इथे आता मी काय करणार, जर बाय डिफॉल्ट आपण ऑलरेडी सेट केलेलं असेल तर त्या टेबलमध्ये आपल्याला दिसणारच आहे. आता हा कोड आपण रन करून बघूया. कन्फिगचं पेज कसं टेस्ट करणार मी, /config/ टाकून. शॉप नेम आणि इथे व्हॅल्यू टाकणार, बरोबर ना. हे प्लेस होल्डर वगैरे लावू शकता तुम्ही. इथे शॉप नेम काय टाकूया, सांगा दुकानाचं नाव, पार्थ जनरल स्टोअर्स. झालं शॉप नेम. त्याच्यानंतर शॉप ॲड्रेस काय टाकूया, सांग रे तुझा ॲड्रेस. @पोस्ट कोई. पुढे मोबाईल नंबर सांग तुझा.
ईमेल सांग. ओके, हे गोष्टी आपण ॲड केल्या. आता याच्यातलं काहीतरी डिलीट होतं आहे काय बघूया. नाही होत आहे, काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे. ओके, एडिट होतं आहे काय बघूया. होत आहे, एडिट होत आहे, डिलीट होत नाही आहे. डिलीटच्या वेळेला काय प्रॉब्लेम होतं आहे चेक करूया. कन्सोल डिलीट. config/delete/id पास केला पाहिजे. मग इकडे काय होतं आहे बघूया आपल्या डिलीटच्या कोडमध्ये. इथे आय डी ऐवजी काय येणार, प्रॉप. बरोबर ना, config.prop पास होणार. आता हे जे काही दुकानाचे डिटेल्स आहेत ते आपल्याला इनवॉइसमध्ये फेच करायचे आहेत. त्याच्यासाठी हा सगळा अट्टाहास केला. आता डिलीट करायला जातो, झाले डिलीट. बरोबर ना. आता इथे ॲड करतो पार्थ जनरल स्टोअर्स. झालं. हे आता कॉन्फिगरेशनचं पेज. आता मला काय करायचं आहे, मगाचं जे पेज होतं कुठलं, काय नाव होतं रे त्याचं, इनवॉइस सेल्स. ह्याच्यामध्ये जेव्हा मी इथे प्रिंटवरती जातो तेव्हा इथे ते डिटेल्स पेज झाले पाहिजे. शॉप नेम, ॲड्रेस, ईमेल, कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी. बरोबर. आता हे कसे करतो ते बघा. काय नाव आहे त्याचं, इनवॉइस प्रिंट. आता या इनवॉइस प्रिंटमध्ये इथे शॉप नेम, ॲड्रेस हे जे आपण हार्ड कोडेड व्हॅल्यू दिलेले आहे ते आता काय करायचे आहेत, डायनामिक व्हॅल्यू इथे घ्यायचे आहेत. त्या डायनामिक व्हॅल्यू कशा आपण घेऊ शकतो, तर त्याच्यासाठी इनवॉइस डिटेल्स कंट्रोलर ह्याच्यामध्ये ही जी आपण मेथड बनवलेली आहे याच्यामधून तुम्ही काय पास केलेलं आहे, इनवॉइस पास केलेलं आहे ऑलरेडी. इथे आपल्याला पाहिजे काय, शॉप नेम वगैरे पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला इथे कन्फिगरेशन ची रिपॉझिटरी पास करावी लागेल. मग ह्या ज्या काही वेगवेगळ्या रिपॉझिटरी आहेत तशीच इथे काय मला घ्यावी लागेल, ऑटो वायर्ड कॉन्फिग रिपॉझिटरी, आणि ती मी इथून पास करणार. आता ही कन्फिग रिपॉझिटरी पास केल्याच्या नंतर इथे मला आता काय करायचं आहे, शॉप नेमच्या ठिकाणी डायनामिक टेक्स्ट दाखवायचा आहे. काय, कॉन्फिग रिपॉझिटरी. बरोबर. कॉन्फिग रिपॉझिटरी गेट रेफरन्स बाय आय डी. गेट रेफरन्स बाय आय डी. गेट रेफरन्स बाय आय डी किंवा इकडे जी तुम्ही मेथड बनवली होती ही पण वापरू शकता, फाइंड बाय प्रॉप. कळलं ना. ही जरी नाही लिहिली तरी गेट रेफरन्स बाय आय डीने पण तुम्ही करू शकता. दोन्ही वापरून दाखवतो. आता प्रॉप काय पाहिजे मला, शॉप अंडरस्कोर नेम. शॉप अंडरस्कोर नेम. त्याच्यानंतर इकडे काय पाहिजे, शॉप अंडरस्कोर ॲड्रेस. त्यानंतर इकडे काय पाहिजे, शॉप अंडरस्कोर ईमेल. आणि इथे काय पाहिजे, शॉप अंडरस्कोर कॉन्टॅक्ट. म्हणजे या डिफॉल्ट व्हॅल्यू ज्या आपण दिलेल्या आहेत यांना ओव्हरराईड करणार आणि इकडून डेटाबेसमधून आलेल्या व्हॅल्यू दिसणार. हे आपण चेक करूया. गेट रेफरन्स बाय आय डी ऑन नल ऑब्जेक्ट कॉन्फिग रेपो, त्याला सापडला नाही. हां, हा आपल्याला कुठे पाठवायचा आहे, याच्यात पाठवायचा नाही आहे. कुठे पाठवायचा आहे, याच्यात पाठवायचा आहे, प्रिंटवाल्या पेजमध्ये.
आता इथे काय आलं बघा, ऑब्जेक्ट रिटर्न होत आहेत, बरोबर ना. कॉन्फिगचं ऑब्जेक्ट रिटर्न होतं आहे. मग आता कॉन्फिगमध्ये काय आहे आपल्याकडे, प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू. प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू आहे, तर मला ती व्हॅल्यू कशी मिळणार, कशी डिस्प्ले होणार, त्याला काय केलं पाहिजे, डॉट व्हॅल. कळलं का, आलं की नाही, आलं ना हे डिटेल्स. मग तिकडे जे काही शॉपमध्ये टाकलेले असतील हे तुम्हाला इकडे इनवॉइसवरती असे दिसणार. आता हे गेट रेफरन्स बाय आय डी वापरून केलं, मग तुम्ही इथे मेथड बनवली ना, फाइंड बाय प्रॉप, हे वापरून पण करू शकता. कळलं का, माझ्या मगाशी लक्षात आलं नाही, ह्याची काय तशी गरज नव्हती. बाय डिफॉल्ट ही मेथड असतेच गेट रेफरन्स बाय आय डी, आय डीवरून फेच करण्यासाठी. ओके, तर इथे आपलं काय झालं, इनवॉइसचा भाग कंप्लीट झाला. इनवॉइस डिस्प्ले कसं करायचं ते, मग आपण एकदा काय करूया, एक नवीन इनवॉइस बनवूया आणि ते डिस्प्ले करून बघूया. याच्यात चौथं इनवॉइस ॲड करूया, एखादा नवीन कस्टमर पण ॲड करूया. कस्टमर तन्वी भोगटे, कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करतो. ओके, तिचा आय डी ऑटो जनरेट झाला आहे. आता इथे सेल्स इनवॉइसमध्ये जातो, हे जर रिफ्रेश करतो, रिफ्रेश केल्यानंतर ह्याच्यात तन्वी भोगटे आलं, बरोबर. मला ही पाहिजे डेट, जर मला कालच्या नावाने बिल टाकायचं असेल कालच्या ऑर्डरने, तर ह्याच्यातनं मी ती जी काही असेल तारीख ती मी इथे निवडू शकतो, ज्या तारखेसाठी करायचं असेल ते. कळलं का, बाय डिफॉल्ट टुडे असतं इथे. आज 11 तारीख आहे, समजा 10 सिलेक्ट केली तर इथे 10 आली आणि सेव्ह बटनला क्लिक केलं, 10 तारीखच्या याने झालं बिल. कळलं. टाईम जर बदलायचा असेल तर इथे उजव्या बाजूला दिसतोय बघा टाईम. इनपुट टाईप तुम्ही काय केलं, डेट टाईम लोकल केलं म्हणून असं दिसतं. नुसतं डेट जर ठेवलं असतं तर हे उजव्या बाजूचं दिसलं नसतं. कळलं. आता तन्वी भोगटेचे इथे इनवॉइसचे डिटेल्स बघूया. सध्या काही नाही आहे, 0 आहे. डेटॉल 5 क्वांटिटी, संतूर 3 क्वांटिटी, हिमालया 5 क्वांटिटी, रिन 3 क्वांटिटी, निरमा 5 क्वांटिटी. असू दे, एवढं बस झालं. आणि आता पाठी जातो आणि प्रिंट करतो इनवॉइस. हे आता हिचं इनवॉइस. कळलं ना. ह्या रोजची विड्थ वगैरे डबल दिसते, सिंगल, ते सुशोभीकरण तुम्ही करू शकता तुम्हाला पाहिजे तसं, पण हे तुम्हाला मी लॉजिकली दाखवलं कसं होतं ते. आता तुम्हाला वाटलं की याच्या खाली काहीतरी बाबा फुटर टाकायचं आहे, वेलकम बॅक किंवा पुन्हा या, पुन्हा अवश्य भेट द्या, असं काही नाही काय. मग त्याच्यासाठी काय करणार, तुम्ही जो काही मगाशी हे बनवला आहे कॉन्फिग म्हणून बनवला आहे ना, याच्यात एक प्रॉपर्टी ॲड करायची फुटर म्हणून. कळलं का. आणि तो इथे टाकायचा. आणि इकडे जसे तुम्ही दुकानाचे डिटेल्स फेच केले आहेत तसं इथे काय करणार, फुटरचे डिटेल्स फेच करणार. आणि तो फुटर खाली डिस्प्ले करू शकता. कळलं का. की दाखवू करून करू शकता ना. तर हे झालं, इनवॉइसचं झालं ना पूर्ण. आता इनवॉइस जेव्हा आपण इथे ॲड करतो डिटेल्स, तेव्हा प्रत्येक वेळेला प्रिंट करताना इकडेच जावं लागणार का, तर नाही. काही आपले युजर आळशी असू शकतात, मग त्यांच्यासाठी इथे पण आपण लिंक देऊ शकतो, प्रिंट बटन. कळलं ना. जो कोड तिकडे टाकला आहे तोच इकडे टाकू शकतो. तेवढं एक करूया आणि हे इनवॉइसचं थांबवूया आणि मग आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन म्हणजे इथल्या इथे बाहेर जायला देणार नाही, डोक्याला शांती म्हणून 5 मिनिटं जरा थांबून रिपोर्टच्या कामाला सुरुवात करूया.
तर आता इथे मला टाकायचं आहे प्रिंटचं बटन किंवा प्रिंटची लिंक. सदाशिवा कशाक बोलावं यामध्येच? बाहेर जायचं आहे, परत बाहेर घालवू काय? हे इनवॉइस डिटेल्स पेज आहे. याच्यामध्ये शेवटी कुठेतरी मला काय करायचं आहे, ग्रँड टोटलच्या नंतर समजा प्रिंटचं बटन किंवा प्रिंटची लिंक ॲड करायची आहे. BR टॅग टाकला ब्रेक लाईनसाठी. आता मी ती कशी घेणार? तर ऑलरेडी आपण तो कोड कशामध्ये लिहिला आहे, याच्यामध्ये लिहिलेला आहे. कुठला? हा वाला, प्रिंटवाला. हा कोड इथून उचलूया आणि इथे लावूया. एवढं लावलं तर आता इथे आता आयटम डॉट ID, आयटम हे व्हेरिएबल याच्यात नाहीच आहे. हा इनवॉइस ID मला कुठून मिळणार? तर मी इथे ॲक्सेस केलं आहे बघा. कुठून मिळणार? हा टाइमलीपमधून मिळणार. आणि इथे पण मी काय करू शकतो, तेच करू शकतो. आता ही इनवॉइस डिटेल्स आहे, याच्याच खाली आपल्याला बटन दिसणार, बटन किंवा लिंक दिसणार प्रिंटची. कळलं? याला क्लिक केल्यानंतर त्या फॉर्मॅटमध्ये आलं. कळलं की नाही? हे काय झालं, अथर्वचं, तन्वीचं बिल, हे तन्वीचं बिल. कळलं? आणि तुम्ही अशा प्रकारे ते हे करू शकता, प्रिंट करू शकता.